आणि डॉक्टरांना स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत सुरक्षा पुरवली जाईल त्याबद्दल सरकारची प्रक्रिया सुरू असल्याचं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टरांनी कामावर परतावं असं आवाहनही दीक्षित यांनी केलेलं आहे। तिकडे डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन अजय चंदनवाले यांनी म्हटलेलं आहे। अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचं ते म्हणतात। ज्या काही आता आपण म्हणलो की सिक्युरिटी गार्ड्स जे नेमायला पाहिजेत, तर त्यासाठी आता महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन ही खास महाराष्ट्र सरकारने संबंध भारतामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्यांनी हे अशा प्रकारचं सिक्युरिटी कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे। आणि त्या सिक्युरिटी कॉर्पोरेशनशी आपली ऑलरेडी बोलणी झालेली आहेत। बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांनी त्याचा रिव्ह्यूही पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्या मदतीने ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड्स देणे याबद्दल शासनाने तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे। आज जे आपले रेसिडेंट लोक ऑर्थोपेडिक्स, ENT, पेडियाट्रिक्स अजून बऱ्याचशा क्लिनिकल डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेले असून ऑपरेशन्स हे आमच्या इथे कार्यरत आहेत। फक्त आता स्ट्राईकवर असलेल्या रेसिडेंटची संख्या ही 239 आहे। जवळपास 60% रेसिडेंट्स ससूनमध्ये कार्यरत आहेत।